कर्जतच्या पालीतर्फे कोतवाल खलाटी आणि ढाक येथे टोरंट कंपनीने जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. साई डोंगर पाली या भागातील आदिवासी कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून येथील जमिनीवर शेती करून आपला उदरनिर्वाह पार पाडतात. वन विभागाकडून मिळालेल्या जमिनीमध्ये आदिवासी विविध पिके घेतात. या परिसरात त्यांनी आंबा लागवडही केली. या जमिनींवर आपला उदरनिर्वाह पार पाडणाऱ्या आदिवासी कुटुंबासमोर नवं संकट उभं राहिले. टोरंट पॉवर या कंपनीने या परिसरातील प्रवेश करून ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता सॉइल टेस्टिंगचं काम सुरू केल्याचा आरोप सरपंच संजना बाळकृष्ण पवार यांनी केलाय. मला तर काहीच नाही सांगितलं त्या लोकांनी. आणि आमच्यावरती जमीन आहे दलित प्लॉटला आहे वरती, त्या संदर्भात पण नाही आम्हाला काही सांगत नाही का तुमची जागा आहे का, तो आमच्या याच्यात जाते का नाही, असं पण काहीच नाही. मला विचारत सुद्धा नाही. इथं येतात तरी सुद्धा मला काहीच विचारत नाही ती लोक. आम्ही कुठलीच परवानगी नाही दिली त्या लोकांना. त्यांनी बळजबरीशी काम तिकडं चालू केलंय. काही सांगितलं नाही मला पण. आपल्या नदीतून पाणी उपसा केला जातोय, त्या संदर्भात आपल्याला काही सूचना दिली होती का? काहीच नाही. माझ्या पण काहीच नाही. एक शब्द नाही बोलत ती लोक. तर ती धनगरवाड्याकडनं तिथं बोरिंग आहे त्याच्या तिथनंच पाणी भरतात आणि वरती काहीच त्यांना सोय नाही पाण्याची. आता माझ्याशी सुद्धा नाही ती लोक बोलत. मी सरपंच असून सुद्धा या वाडीत सरपंच बाई आहे, त्याच्याशी दोन शब्द बोलावे असं काय नाही त्या लोकांचं. इथं येऊन डायरेक्टली काम त्यांनी चालू केलंय. ग्रामपंचायती कुठलीही परवानगी नाही, कुठलीच परवानगी नाही दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता उद्धटपणे उत्तरे दिली जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक आदिवासींनी केलाय. वनहक्क कायद्यानुसार मिळालेल्या जमिनीवर येथील आदिवासींचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. या जमिनीवर खासगी कब्जा झाल्यास आदिवासींचा उदरनिर्वाह नष्ट होणार आहे. यासोबतच त्यांची पारंपरिक वनांवर आधारित असलेली दुर्मिळ संस्कृती देखील लोप पावण्याची भीती आहे. म्हणजे कसं त्यांची बाईट घेतली असं आपण